एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा फॉरेन्सिक रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागलाय। खेवलकरांनी ड्रग्ज सेवन केलं नसल्याचं या रिपोर्टमधून स्पष्ट झालंय। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरला 27 जुलैला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर खेवलकरचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवण्यात आले। रिपोर्ट आता सामच्या हाती लागला असून कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचं सेवन खेवलकरांनी केलं नव्हतं। याच सोबत गुन्ह्यातील इतर 4 पुरुष आणि 2 महिलांनी देखील ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय। आमचं आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे। 2 मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आता परिणाम व्हायला लागतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।